हा, लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे तर मे बी कदाचित नवऱ्याला भरवलं पाहिजे ना. घे घे हे घे. हा, हे नाही, हेच. हा, भरवला पाहिजे तिने मला. इसे कहते असली संक्रांत मम्मी जी. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. बरोबर बोला ना. बराबर बोला. काय गोंधळ केलाय ओमनी. क्या हुआ? अरे काय, माझा दात गेला. थूक 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 तो लाडू. अरे मगाशी मी पण लाडू खाल्ला होता ना, तर दातात कचकच आली होती. एवढा मोठा खडा निघाला. काय स्वीटू तू. ते बघ, खडा असेल, काच असेल, काहीतरी असेल. बाबा तुला त्रास होईल. थूक आधी तू थूक. काय बोलतेस तू तायडे. काय चाललंय म्हणजे काय हे कसं. आता स्वीटूनी भले लाडू केले पण नोकराला कळायला नको. त्यांना बघता नाही येत तीळ असे ठेवलेले, त्यात काय आहे का नाही. काय काय बरोबर ना. काय स्वीटू. नाही, काच नाहीये, सोन्याचं पेंडंट आहे. हे काय. हार्ट शेप सोन्याचं लॉकेट म्हणजे काय असतो. आता प्रेमाची एबीसीडी पण तुला शिकवावी लागणार का. क्या बात है ओम भाई. ही तुझी आयडिया होती स्वीटू. नाही, माझी एकटीची आयडिया नव्हती. आमच्या सासू सुनेचा प्लॅन होता तुझ्यासाठी सरप्राईज. अच्छा अच्छा, कशी वाटली. छान आहे सरप्राईज. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. तू पण लाडू भरवलास, पण तुला लाडू भरवणार. चलो पतंग उड़ाने जाना है, फिरकी पकड़नी है, डील देना है. चला. तुम्ही वा पुढे, मी आले. ओके. अगं गोल गोल करायचे लाडू. हे बघ हे बघ, हे असे असे गोल वळ गोल वळ. किंजल हे बघ असं. लाडू कशाला पाहिजे. आपण चिकीच करून टाकूया ने. हा जो. अगं अरे संसार संसार जेवो तवो चूलो पर पड़े हाथ ने छाले प्यारे मळे चे भाकर. अरे संसार संसार जेवो तवो चूलो पर. जेवो हाथ ने छाले त्यारे मळे छे भाकर. लाडू लाडू कर असे. काय गेलो, काय झालं. कसला विचार करतेस. लग्नानंतर आपल्या स्वीटूची पहिली संक्रांत. काय करत असेल होती. काच कुठे गेली. तो लाडू मी बदलून वेगळा काढून माझ्याकडे ठेवला होता. कुणी बदलला की काय.
काही शोधताय का? नाही नाही लाडू हवाय का तुम्हाला? घ्या ना मग. नाही हो घेतेच आहे. पण फोडताय का असा? ते काल एकदम एकदम मऊ होते खायला लाडू. आता जरा कडक झाले. मगाशी म्हंटल ना मी, लाडू खाताना मला अशी थोडी कचकच लागली. परत कचकच लागून त्रास नको व्हायला. बरोबर. म्हणून जरा म्हणून लाडवात काही शोधताय का? लाडवात कोणी काही शोधतं का? नाही, तुम्ही फोडत होतात म्हणून विचारलं. आणि हा, तसं ते सोन्याचं लॉकेट बाबा एकाच लाडवात होतं. हो, तशी काचही एकाच लाडवात होती. काय? काचही फक्त एकाच लाडवात होती. कुठली काच का? जो लाडू तुम्हाला मी खाणं अपेक्षित होतं त्यात जी काच होती मी त्याबद्दल बोलते. पाहिलं होतं मी. मला माहित नव्हतं अजूनही तुमच्या मनात माझ्याबद्दल एवढा राग आहे. पण एक सांगते, या रागाचा परिणाम मी माझ्या कुटुंबावर होऊ देणार नाही. जर ओम, शकू मावशी, रॉकी दादांना कळलं की तुम्ही माझ्याशी अशा वागताय तर त्यांना खूप वाईट वाटेल. आणि मुळात काय होईल माहितीये का? शकू मावशी स्वतःला दोष देतील, स्वतःच्या संस्कारांना दोष देतील, जे मला व्हायला नकोय. कळलं का? ना मला शकू मावशींना काही त्रास द्यायचा आहे, ना इतर कोणालाही मी कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास देऊ देईन. कळलं? याआधी मी तुम्हाला सांगितलंय आणि आताही स्पष्टपणे सांगते, नीट ऐका आणि लक्षात ठेवा. माझ्या माणसांना कुठलाही त्रास झालेला मी खपवून घेणार नाही. आणि मालविका ताई, बास आता, हे बालिश खेळ पुरे झाले, खूप झालं. लवकरच आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून काहीतरी खूप मोठं फेस करायला लागणार आहे. त्यामुळे मी माझ्या माणसांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शकू मावशींना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. कळलं? मला धमकावून गेली ही ठब्बी मालविका खानविलकर आहे मी. आणि ही बाहेरून आलेली मुलगी, या घरावर आलेली संक्रांत ही किती हडवू देहिनी. मला जे करायचंय ते मी करणारच. बघ बाय, मेरे पास पतंग भी है, मांझा भी है और हवा भी अच्छी खासी तेज है. क्या बोलते हो? अच्छा रॉकी, मेरे पास माँ है. बराबर. बरं आई, मला जरा मदत कर ना. ये, तू सारखीच तुझ्या रूम मध्ये जातेस, तुला काही ना काहीतरी होत असतं म्हणून. ये आता मला जरा ही आसारी धर. ये. अरे, पण मी काय करू? अगं ही आसारी धर. हे बघ, धर, अशी धर, हातात धर. हा, आता मी जसा फिरेन तशी तशी फिर माझ्या मागे. ओके, ढील दे. बेस बेस.
आई ए मम्मीजी, काय होतंय तुला? काय होतंय आई? संभल के खाली येऊन जाऊ. चलो. चल आई. सावकाशी सावकाश सावकाशी. बेबी, स्वीटू बेबी जल्दी आओ. स्वीटू मम्मी संभल के. तू आहे का? काय झालं मम्मा? स्वीटू चक्कर आहे. हा पटकन ये. काय झालं? अगं गच्चीत तिला चक्कर आली आणि तोल जाणार होता. बापरे. नाही काही नाही ग, इतकं काही नाही, बरी आहे मी आता. बरी आहेस का? बरी आहेस मम्मा? बरी आहेस वगैरे काही नाही. आताच्या आता सगळ्या टेस्ट करायच्या आणि डॉक्टर ओम गाडी काढायला सांग, डॉक्टरांकडे जाऊ. नाही नको ग, खरंच काही नको. डॉक्टर वगैरे बरी आहे मी म्हटलं ना. ठीक झालंय मला. नको. बरी आहे. मावशी चल. अरे बेबी, उसको पहले नींबू पानी तो पीने दो ना. मॉम, आजकाल तुझं हे वरचेवर होत चाललंय. हा, सतत तुला अशी चक्कर येते, सतत तुला त्रास होतो. आपण ओम डॉक्टरांकडे जाऊया प्लीज. आई आय अग्री विथ ताई. नाही रे अगं तायडे, उन्हामुळे फक्त गरगरलं, बाकी काही नाही. आज उन्हामुळे गरगरलं, पण मागच्या वेळी असं झालं होतं ना, तेव्हाही चेकअपला नाही म्हणालीस. ओम प्लीज जायला हवं. शी इज निग्लेक्टिंग हर हेल्थ. एक्झॅक्टली. अगं नको म्हणते ना, तुम्ही मला का फोर्स करताय? फोर्स करू नको तर काय करू? चल मम्मा प्लीज. प्लीज 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 नका तुम्ही हट्टीपणा करू. नको म्हणते ना मी. शकू मावशी किती कावऱ्या बावऱ्या झाल्यात. त्यांना ना त्यांच्या आजारपणाचं कोणाला कळू द्यायचं नाहीये. हट्ट तू करतेस मॉम, आम्ही नाही. ओम ऐक ना, त्या इतकं नको म्हणतात तर कशाला? नसेल जायचं म्हणजे काय असतं? म्हणजे त्या म्हणतात की त्यांना फक्त दगदग आणि उन्हामुळे होतंय, तर कशाला त्या रूम मध्ये झोपतील ना, आराम करतील, त्यांना बरं वाटेल. मी घेईन काळजी त्यांची. अगं तू काळजी घेऊन काय होणार आहे? सतत तिला असं होत राहिलं तर. नाही मालविका, ते तू डॉक्टर आहेस का काळजी घ्यायला? ताईचं म्हणणं बरोबर आहे. यू जस्ट डोंट अंडरस्टँड. शी इज नॉट टेकिंग केअर ऑफ हर हेल्थ. लेट्स गो टू द डॉक्टर प्लीज मम्मा. नको ना, नको मी खरंच बरी आहे ना. मालविका ते पण त्या जर एवढं म्हणतात तर कशाला ना, त्या इन्सिस्ट करतात. अरे मम्मी जी अगर चाहती है आराम करने तो करने दो ना बेबी, बाद में लेके जाते हैं उसको डॉक्टर के पास. हा, तू शांत बसशील जरा? ती माझी आई आहे आणि तिला काही झालं तर सगळ्यात जास्त त्रास मला होणार आहे. फरक मला पडणार आहे, बाहेरच्या कोणाला नाही. अरे कुणी बाहेरचं नाहीये इथे. कुणीही बाहेरचं नाहीये, सगळे घरातले आहेत. आणि स्वीटू माझी काळजी घेईन ना. तू आहे, ओम आहे, रॉकी आहे, सगळे आहात ना काळजी घ्यायला. मी बरी आहे, मला काही झालेलं नाहीये. अरे मला तुझी काळजी कळते ग, पण खरंच बरी आहे बाळा. मला खरंच बरं वाटतंय आता. मग मागच्या वेळी पण तू हे सगळं ना, ते कामाचा स्ट्रेस आहे ना, थोडं टेन्शन आहे म्हणून होत आहे, बाकी काही नाही. काळजी करू नकोस. मॉम मी काय म्हणतेस पिटू? हं? नलूला फोन केलास बाळा? नाही राहिलं. तू फोन करा तुम्ही. हा, ती काळजी करत असेल ना. मी काय म्हणते, तुम्ही दोघं जाऊन या ना तिच्याकडे. नाही तर फोन केला तरी चालेल, पण तुम्ही तिला कळवा, ती काळजी करत असेल. ती चिडली आहे माझ्यावर. मी नंतर बोलेन तिच्याशी, पण तुम्ही आधी फोन करा. हो मावशी. नको काळजी करू. मी आराम करते जरा. चलिए मैम, हाथ हळू. शरबत पियोगे आप? रॉकी दादा, मी नहीं तो मी नहीं. संभल. काही नाही बाळा, बरी आहे मी. जाईन मी.
नलूकडे जाऊन ये. हा हो मावशी. ओम, सारखी सारखी अशी चक्कर येणं नॉर्मल नाहीये आय नो. आणि तिचं डॉक्टरांकडे जाणं टाळायचंही नॉर्मल नाहीये. नाहीये. वी हॅव टू. चल. तिची खरंच काळजी घ्यायला हवी. हो. मावशी असं का वागतायत? कुणालाच का नाही काही सांगत आहेत? तर मालविका ताईंचं वेगळंच काहीतरी चाललंय. या सगळ्यात आईला मी स्वतः काही कळवलं नाही म्हणून ती चिडली असणार. काय कसं हँडल करू ना मी कळतच नाहीये मला. ओमला काही सांगावं म्हटलं तर स्वीटू, तू आईला हॉस्पिटलमध्ये जायला नाही का म्हटलीस? काय? आईला हॉस्पिटलमध्ये जायला नाही? मी काय बोलतोय तुझं लक्ष नाहीये का? सॉरी. तू आईला हॉस्पिटलमध्ये जायला नाही का म्हटलीस? उलट जर तू म्हटली असतीस की हो आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तर तिने ऐकलं असतं तुझं. हो पण त्या नको म्हणत होत्या ना. मग स्वीटू, तुला माहिती आहे ना की आईच्या जनरेशनच्या बायका काय विचार करतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला काही झालंय तर आपण इतरांना नको सांगायला, कारण इतरांना सांगितलं तर कशाला उगाच त्यांना त्रास. त्यामुळे त्या काहीच सांगत नाहीत, उगाच आजार पण अंगावर काढतात. आईने तेच केलं असणार आहे. आणि हे बघ, आता आपल्याला इथे काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे बरीच लोक आहेत आईची काळजी घ्यायला, तरी आईचे विचार तसेच आहेत. हो पण त्या जर म्हणतायत की त्यांना दगदग होतीये आणि उन्हामुळे फक्त त्रास झालाय तर उगाच आपण कशाला त्यांना. आणि हल्ली रॉकी सुद्धा म्हणतोय की हे सगळे सिम्पटम्स सारखे सारखे दिसायला लागलेत. आय होप सगळं ठीक असेल, आईला काही झालं नसेल. सगळं ठीक नाहीये ओम, खरं तर काहीच ठीक नाहीये. कसं सांगू तुला? मी आईशिवाय लाईफ इमॅजिनच नाही करू शकत. शेवटी आईला काही झालं ना तर माझं आयुष्य संपेल सगळं. मी कांट थिंक अबाउट इट. आपल्याकडे ॲम्ब्युलन्स का आली रॉकी? मेरे को नहीं मालूम. मम्मी जी, आईला काय झालंय? नाही. नाही काय? काही नाही. काय नाही? मी मावशींना काही होणार नाही, काही होणार नाही. मी त्यांच्या जेवणाचं बघते. किती प्रेमळ आहेस तू. सगळ्यांची केवढी काळजी असते तुला. It's okay. It's all right.